तेव्हा दास्य भक्तीमध्ये अखंड मग्न असलेले अत्री महर्षी ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने पुत्रप्राप्तीकरिता त्रिगुणांचा अधिपती जो परमात्मा याची उपासना करण्यासाठी अनुसया पत्नीसह वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले. चित्त ताब्यात ठेवून केवळ वायुभक्षण करून गरुडासनावर बसून द्वंद्वातीत अत्रिमुनींनी मुख्य परमेश्वराचे ध्यान तसा पुत्र व्हावा म्हणून 100 वर्ष केले. अशी उपासना केल्यानंतर त्या उपासनेने ब्रह्मा, विष्णू व महेश्वर संतुष्ट झाले. तिन्ही देव आपापली चिन्हे धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमात आले. ते म्हणाले, हे अत्री ऋषी, तू सत्यसंकल्प आहेस. तुझी मनोकामना पुरी होईल. ज्या तत्वाचे तू ध्यान केलेस ते आमच्यापेक्षा